आपण जिच्यासाठी कमवतो तीच ही भाकरी. करायला थोडे कष्ट लागतात आणि ती कमवण्यासाठीही कष्ट लागतात. पण जेव्हा ते कष्ट पदरात पडतात त्याचा एक आनंद वेगळाच असतो. आता तुम्ही म्हणाल हिला काय झालं? तर काही नाही झालं, फक्त मला आठवलं म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटलं. तर सकाळी या पद्धतीने सर्वात आधी चुलीवर भाकरी करून घेतल्या. त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही चाललो होतो आज आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला आणि जाताना इतकं छान वाटतं. आणि जर कोण आमच्या भागातील असेल गारगोटी साईडचं तर त्यांना माहीत असेल हे बोळावी भैरवाचं मंदिर आहे. तिकडेच आम्ही चाललेलो आहोत आणि जाता जाता खूप छान वातावरण लागलं होतं. इकडे जाताना नेहमीच वातावरण खूप छान असतं आणि बघू शकता फायनली आम्ही जाऊन पोचलो. आणि हे मंदिर जे आहे ते आता बांधणीचं काम चालू झालेलं आहे आणि जेव्हा नवीन पूर्ण मंदिर बांधून होईल तेव्हा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून अपडेट देईनच. तर सर्व मंदिर बांधण्यासाठी त्याची तयारी चालू आहे आणि बघू शकता दुपारी या पद्धतीने या दोघांचं खेळणं चालू होतं. इव्हनिंगच्या वेळी परत आम्ही कोल्हापूरला आलो त्यामुळे अद्विकचा अशी रडारड चालली होती. चला इथेच एंड करते. बाय.